आता आमचा रमजान महिन्याचा पवित्र महिना चालू आहे। 2-4 दिवस झाले आता गॅसचा लई प्रॉब्लेम चालू आहे। ते कमर्शियल देत होते त्या सरकारने ते कमर्शियल सुद्धा आम्हाला बंद केलं हॉटेलला द्यायचं काम। आता ते 8 दिवस बाकी राहिले। आजचा आमचा हॉटेलचा शेवटचा दिवस आहे। आता आम्हाला उद्या सिलेंडर नाही भेटला तर हॉटेल बंद करायचा ते प्रश्न उभा झाला। ते आमचे हॉटेलला आहे ना 10-12 लेबर आहे। आता त्याला आहे ना पगार बंदचा कोणी देणार ते त्याचा आहे ना शासनाने लवकर निर्णय घ्यावा तातडीने। मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजानचा महिना सुरू असून व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं इफ्तारसाठी पदार्थ बनवताना हॉटेल चालकांना मर्यादा येऊ लागल्यात। इराण अमेरिका युद्धाचा परिणाम गॅस वितरणावर होऊ लागलाय। युद्धविराम कधी होईल हे माहिती नसल्यानं गॅस सिलेंडरचा हातात असलेला साठा जपून वापरला जात आहे। घरगुती गॅस सिलेंडरला प्राधान्य दिलं जात असून व्यावसायिक गॅस सिलेंडरचं वितरण तर पूर्णपणे बंद करण्यात आलंय। हॉटेल व्यवसाय संकटात सापडला आहे। मुस्लिम बांधवांचे रोजे सुरू आहेत। हॉटेलमध्ये इफ्तारसाठी पदार्थ बनवले जातात। गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं इफ्तारची तयारी करताना हॉटेल चालकांना अडचणी येत आहेत।